नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 6 जून 2026चे जेवढे महत्त्वाच्या चळवळीचे 10 प्रश्न आहेत, हे महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तुम्ही जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. रोज सकाळी 6 वाजता आपण हा व्हिडिओ बघत असतो आणि चालू घडामोडीच्या सोबत जे काही जी-के तुमचं खूप छान पद्धतीने कव्हर होतं, ते नक्कीच तुम्हाला पेपरला फायदेशीर होणार आहे. बघा अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न तत्पूर्वी मागच्या लेक्चरमध्ये जो शेवटचा प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर अगोदर आपण जाणून घेऊयात. नुकतेच डिजिटल जल लेखांकन आणि संवर्धन देखरेखीसाठी भारतातील पहिला जल सातबारा प्रणाली सुरू करणारे राज्य कोणतं बनलेलं आहे? हे भारतातील पहिलं राज्य आहे, ज्याने जल सातबारा प्रणाली सुरू केलं आहे. तर तो राज्य आपण आहोत, म्हणजेच महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 4. अत्यंत महत्त्वाचं आहे महाराष्ट्र, लक्षात ठेवा. आणि आजचा अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. नुकतेच कोणत्या राज्यातील मुगा सिल्क क्षेत्राला चालना देण्यासाठी सेने हजोरी मिशन सुरू करण्यात आलेलं आहे? हे हे आता आसामचे मुख्यमंत्री आहेत हेमंता बिश्व शर्मा. पर्याय क्रमांक 3 याचा करेक्ट आन्सर आहे आसाम. लक्षात ठेवा, IMP आहे. हे कशासाठी आहे? विशिष्ट प्रकारचे एक आसाममध्ये एक सिल्क म्हणजेच काय रेशीम मिळतो. रेशीम मुगा प्रकारचं. ओके, तसं रेशीमचे प्रकार भरपूर आहेत. एक मुगा आहे, दुसरं टशर आहे. मुगा, टशर, एरी आहे. एरी आहे, मलबेरी आहे. हे तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात की बाबा हे एरी, मुगा, टशर, मलबेरी हे काय आहेत? तर हे आहेत रेशीमचे प्रकार. रेशीमला सिल्क म्हणतो आपण. सिल्क सिल्क रेशीम. लक्षात ठेवा, आसाम, कर्नाटक, बिहार या राज्यामध्ये ह्या रेशीमचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं. म्हणजे मुगा प्रकारचं सिल्क आहे ना, मुगा नावाचं रेशीम, याला प्रोत्साहन करण्यासाठी एक मिशन सुरू करण्यात आले आसाम राज्यामध्ये, सेने हजोरी. असं माहिती कुणी दिली असेल तर भारताचे जे केंद्रीय ईशान्य क्षेत्र विकास मंत्र्याचे मंत्री आहेत ज्योतिरादित्य सिंधिया. ज्योतिरादित्य सिंधिया, लक्षात ठेवा. हे भारताचे मंत्री आहेत. पूर्वोत्तर किंवा ईशान्य पूर्व जेवढे पण राज्य आहेत त्यांचा विकास करण्यासाठीचे हे मंत्री आहेत ज्योतिरादित्य सिंधिया. सिल्क आहे. मग सिल्क सिटी म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जातं? सिल्क सिटी ऑफ इंडिया हे म्हणतो आपण भागलपूरला. भागलपूर बिहारमध्ये येतो. आणि रेशीम उत्पादनासंबंधी ओके एक रेशीम पालन म्हणतो आपण ॲक्च्युली. रेशीम पालन ह्याला काय म्हणतात? याला म्हणतात सेरिकल्चर. सेरिकल्चर, रेशीम पालन. लक्षात ठेवा, सगळे पॉईंट जे आहेत ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. मग राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत ना, ते आता हेमंता बिश्व शर्मा. चला पुढचा प्रश्न दुसरा. नुकतेच मेसालिना बिश्नोई ही कोणत्या राज्यातील एक सरड्याची एक नव्याने वर्णन केलेली एक प्रजात आहे? त्याचं नाव आहे मेसालिना बिश्नोई. बिश्नोई कुटुंबाला, बिश्नोई जो समुदाय आहे त्याला प्रोत्साहित करण्यासाठी त्यांच्या नावावरून हे ठेवण्यात आलेलं एक सरडा आहे. आणि हे बिश्नोई जमात कुठे आढळते? हे आढळते राजस्थान राज्यामध्ये. पर्याय क्रमांक 1 राजस्थान. लक्षात ठेवा, सरडा आहे. आणि संपूर्ण जगातील जे काही सरडा आहे, खूप महत्त्वाचा सरडा आहे, सॅमेलिऑन सरडा. त्याचं नाव आहे शॅमेलिऑन सरडा. ओके, तर तुम्हाला विचारलं ते की हा कोणत्या प्रकारचा सरडा आहे, तर हा उभयचर आहे. उभयचर सरपटणारा प्राणी कुठला असेल? शॅमेलिऑन सरडा. लक्षात ठेवा. आणि जर सरपटणाऱ्या प्राण्यामध्ये म्हटलं तर जगातील सर्वात मोठा सरपटणारा प्राणी कुठला असेल, तर तो आहे मगर किंवा क्रोकोडाईल. संपूर्ण जगातील सर्वात मोठा सरपटणारा प्राणी आहे मगर. लक्षात ठेवा. मग आसाम राज्य, सॉरी राजस्थान राज्य. राजस्थान राज्यामधील जे महत्त्वाचे पॉईंट आहेत त्यांच्यावरती एकदा नजर टाकूयात आपण. राजधानी जयपूर आहे. आणि जयपूर हे जे शहर आहे हे साधारणतः ह्याला आपण पिंक सिटी असंही म्हणतो. पिंक सिटी, गुलाबी शहर, राजवाड्यांचे शहर असंही म्हणतो जयपूरला. आणि जयपूरला जंतर मंतर देखील आहे. जंतर मंतर आहे जयपूरला. जयपूर हे एक जागतिक वारसा स्थळ पण आहे. जागतिक वारसा शहर या कॅटेगरीमध्ये येतं. अहमदाबादच्या नंतर असं शहराचा दर्जा प्राप्त करणारा जयपूर हा दुसरा राज्य आहे, दुसरा शहर आहे संपूर्ण भारतामध्ये. आणि जयपूरला म्हणतो पॅरिस ऑफ इंडिया, भारताचे पॅरिस. भारताचे पॅरिस असंही जयपूरलाच म्हणतात. लक्षात ठेवा, मिथाली राज हे जयपूरचेच आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री येतात भजनलाल शर्मा, राज्यपाल येतात हरिभाऊ बागडे. आणि हरिभाऊ बागडे हे महाराष्ट्राचे आहेत. लक्षात ठेवा. विधानसभा सदस्य संख्या 200 आहे. लोकसभा सदस्य संख्या 25 आहे. पक्ष आहे त्यांचा गोडाऊन
गरुड म्हणजे हा ग्रेट इंडियन बस्टर्ड म्हणजेच काय, माळढोक पक्षी आहे. राज्य प्राणी आहे उंट आणि चिंकारा 2 आहेत. राष्ट्रीय उद्यान आहेत भरतपूर, घाना, केवलादेव, सायस्का आणि डेझर्ट. डेझर्ट म्हणजे कुठलं असेल? डेझर्ट म्हणजेच थारचा वाळवंट. हा जो एरिया येतो हा आहे थारचा वाळवंटाचा. थरचा वाळवंट लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न महत्त्वाचा तिसरा. नुकत्याच कोणत्या राज्य पोलिसांनी बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर कडक कारवाई करण्यासाठी ऑपरेशन डेल्टा हंट सुरू केलं आहे? खूप महत्त्वाचं हे ऑपरेशन सुरू केले गुजरात राज्याच्या पोलिसांनी. पर्याय क्रमांक 3 गुजरात राज्य लक्षात ठेवा. ऑपरेशन डेल्टा जे बेकायदेशीरपणे बांगलादेशी व्यक्ती आहेत ते राहतात गुजरात राज्यामध्ये, तर त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यासाठीचे हे ऑपरेशन डेल्टा हंट लक्षात ठेवा. गुजरात राज्याला महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांची सीमा लागते. एक नंदुरबार, जो दुसरं धुळे, त्यानंतर नाशिक, त्यानंतर पालघर. लक्षात ठेवा, नंदुरबार, धुळे, नाशिक आणि पालघर या 4 जिल्ह्यांची महाराष्ट्रातील सीमा ही गुजरात राज्य लागले आहे आणि महाराष्ट्राच्या वायव्य या दिशेला गुजरात राज्य येतो. ऑपरेशन डेल्टा हंट. मग जे गुजरात राज्य आहे त्याच्याविषयी 2-3 पॉईंट जे परीक्षेच्या दृष्टिकोनात त्यांच्यावरती एक नजर टाकूयात. स्थापना आहे 1 मे 1960. जसं महाराष्ट्र आणि गुजरात दोन्ही वेगळे झाले बॉम्बे प्रांतामधून. राजधानी आहे गांधीनगर. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल. राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. विधानसभा सदस्य संख्या 182 आहे. त्यानंतर लोकसभा सदस्य संख्या 26 आहे. राज्यसभा सदस्य 11. राज्य फळ आहे आंबा आणि आंबा हा जो फळ आहे तो राष्ट्रीय फळ देखील आहे, हेही विसरू नका. राष्ट्रीय उद्यान आहेत गीर, ब्लॅक बक, वंशदा आणि गल्फ ऑफ कच्छ किंवा कच्छचे आखात राष्ट्रीय उद्यान म्हणतो आपण. गीर जे प्रसिद्ध आहे या आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध आहे. एशियन लायन, आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध असणारं गीरचं राष्ट्रीय उद्यान खूप खूप महत्त्वाचं आहे. गीर सोमनाथ जिल्हा जो या ठिकाणी आहे. ठीक आहे, या ठिकाणी जुनागड आहे बघा, जुनागड. जुनागड संस्थान जो होतं जो आपण नंतर भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर 1948 मध्ये भारतामध्ये सामील करून घेतलेलं होतं जुनागड संस्थान. जम्मू काश्मीर, जुनागड आणि हैदराबाद. जुनागडचा शेवटचा राजा कोण होता? महाबत खान. लक्षात ठेवा, महाबत खान. जसं महाराजा हरिसिंग हे जम्मू काश्मीरचे राजे होते आणि महाबत खान हे जुनागडचा प्रमुख होता आणि हैदराबादचा प्रमुख होता कोण? निजाम होता, शेवटचा निजाम मीर उस्मान अली खान. गुजरातची राजधानी गांधीनगर या ठिकाणी आहे आणि कच्छ हा जो जिल्हा दिसतो टोटलपणे हा संपूर्ण भारतामधील सर्वात मोठा जिल्हा आहे. लक्षात ठेवा कच्छ. आणि कच्छचे रण पण आहे, हे आखात आहे, ह्याला म्हणतो आपण कच्छचे आखात. लक्षात हे कच्छचे आखात आहे आणि हा खंबातचे आखात आहे. चलो पुढचा प्रश्न चौथा. नुकत्याच संयुक्त राष्ट्र महासभेच्या युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली म्हणतो आपण, संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81व्या सत्राच्या अध्यक्षपदी कोणाची निवड नुकतं झालेली आहे? ओके, 81व्या सत्राचे अध्यक्ष बनले तर खलीलुर रहमान. पर्याय क्रमांक 4 खलीलुर रहमान. लक्षात ठेवा, हे कुठल्या देशाचे असतील? हे बांगलादेशाचे व्यक्ती आहेत. बांगलादेश. क्वेश्चन विचारलं की कोणत्या देशाकडे अध्यक्षपद आहे या 81व्या सत्राचं, तर बांगलादेश जर ऑप्शनमध्ये असेल तर बांगलादेश करा, किंवा व्यक्ती जर विचारली असेल तर ते खलीलुर रहमान लक्षात ठेवू शकता. हे होतं 81वी बैठक. आणि 80वी जी बैठक होती, 80वी बैठकीचे प्रमुख होते ॲनालिला बेरबॉक. ॲनालिला बेरबॉक हे 80व्या बैठकीचे प्रमुख होते, जे जर्मनी देशाचे होते. जर्मनीचे. हे तुम्हाला मी त्यावेळेस सांगितलेलं आहे खूप वेळेस. लक्षात ठेवा. संयुक्त राष्ट्र संघटना युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन 24 ऑक्टोबर 1945ची स्थापना आहे आणि न्यूयॉर्क या ठिकाणी त्याचं हेडक्वार्टर आहे. ह्या युनोचं 193 सदस्य देश हे संयुक्त राष्ट्र संघटनेचे येतं आणि पर्वतरिणी हरीश पी. हरीश हे भारताचे स्थायी प्रतिनिधी येतं ह्या युनोमध्ये आणि अँटोनिओ गुटेरेस हे सध्या युनोचे अध्यक्ष आहेत. बस एवढे पॉईंट लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचे येतं. संयुक्त राष्ट्र महासभा. पुढचा IMP प्रश्न, खूप महत्त्वाचा प्रश्न. दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन हा कधी साजरा करण्यात येत असतो? वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे, जागतिक पर्यावरण दिन हा असतो 5 जूनला. पर्याय क्रमांक 1. का? कारण 5 जून 1972 मध्ये एका संस्थेची स्थापना आहे UNEPची, युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम. UNEP त्याचं हेडक्वार्टर येतं केनियाची राजधानी नैरोबी या ठिकाणी. नैरोबी ही राजधानी केनियाची, या ठिकाणी हेडक्वार्टर आहे. UNEP युनायटेड नेशन्सचा एन्व्हायरमेंटल प्रोग्राम. 5 जून 1972 पर्यावरण दिवस आपण साजरा करतो. अच्छा, यंदाचं 2026 याचा विषय काय असेल? थीम काय आहे याचं? थीम महत्त्वाच्या थीमवरती अलीकडे क्वेश्चन येतात कंटिन्यूपणे. थीम आहे इन्स्पायर्ड बाय नेचर
इन्स्पायर्ड बाय नेचर, inspired by nature for climate for our future. रिपीट करतो, इन्स्पायर्ड बाय नेचर फॉर क्लायमेट फॉर फ्युचर, फॉर अवर फ्युचर. मराठीमध्ये म्हटलं तर काही हरकत नाही, निसर्गापासून प्रेरित हवामानासाठी आपल्या भविष्यासाठी. रिपीट करतो, निसर्गापासून प्रेरित हवामानासाठी आपल्या भविष्यासाठी, हे याचं थीम आहे यंदाचं. 5 जून लक्षात ठेवा. 25 जूनला काय असतो? 25 जूनला आपण भारतामध्ये पर्यटन दिवस म्हणून साजरा करत असतो. पर्यटन दिन 25 जानेवारी. जागतिक पर्यावरण लक्षात ठेवा. एक संस्था लक्षात ठेवा, निरी म्हणतो आपण, नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, राष्ट्रीय पर्यावरणीय अभियांत्रिकी संशोधन संस्था. कुठं ही संस्था? ही नागपूरमध्ये आहे. निरी कुठं आहे? नागपूरमध्ये आहे. सगळे पॉईंट जेवढे तुम्हाला, हे बघा, चालू घडामोडी फक्त बघणं गरजेचं नाही आहे माझा उद्देश. भले तुम्हाला चालू घडामोडीचे हे प्रश्न कव्हर करणारे शेकडो व्हिडिओ भेटत असले यूट्यूबवरती, पण जे मी तुम्हाला अतिरिक्त माहिती सांगतो ना, ते तुमच्या कामाचं आहे. तुम्ही पास तिथं होणार आहोत. येतं लक्षात तुम्हाला? म्हणजे ही माझी पद्धत आहे. नक्कीच तुम्हाला आवडत असेल लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल त्यांना सबस्क्राईब करा. बाकी जर तुम्हाला आवडत असेल तर बिलकुल उद्यापासून कोणीही, ज्यांना आवडत नाही त्यांनी व्हिडिओ नाही बघितला तरी चालतो, कारण तुमचे 15 ते 20 मिनिटं हे खूप महत्त्वाचे आहेत अभ्यासासाठी. आणि ज्यांना आवडतात त्यांनी मात्र मन लावून दिवसभरातून कधीही तुम्ही लेक्चर बघा, मन लावून मात्र नक्की बघा. तुमचं आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. बाकी तुम्हाला या व्हिडिओशी आणखीन काय वाटतं हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता आणि तुमच्या प्रत्येक कमेंट मी काय करत असतो, वाचत असतो. चल, जून महिना. मग जून महिन्याविषयीचे जेवढे पण प्रश्न आहेत हे प्रश्न एकदा चर्चा करूयात आपण. 1 जूनला असतो जागतिक पालक दिवस किंवा जागतिक दुग्ध दिन. 3 जूनला असतो जागतिक सायकल दिवस. 4 जूनला आहे जागतिक बालरक्षक दिन. 5 जूनला असतो जागतिक पर्यावरण दिवस. 8 जूनला आहे जागतिक महासागर दिन. 10 जूनला राष्ट्रीय दृष्टीदान दिवस असतो. 12 जूनला आहे जागतिक बालकामगार विरोधी दिवस. 13 जूनला जागतिक वर्णहीनता दिवस असतो. 14 जूनला आहे ज्येष्ठ नागरिकांच्या छळाबाबत जनजागृती दिवस आणि मलखांब दिवस. 16 जूनला आहे आंतरराष्ट्रीय एकात्मता दिन. 17 जूनला आहे जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिवस. जागतिक शाश्वत गॅस्ट्रॉनॉमी दिवस असतो 18 जूनला. 20 जूनला असतो जागतिक शरणार्थी दिवस. 21 जूनला आहे जागतिक योग दिन. 23 जूनला असतो जागतिक विधवा दिवस, ऑलिम्पिक दिवस आणि राष्ट्र लोकसेवा दिवस. 25 जूनला आहे जागतिक समुद्र पर्यटन दिवस. 25 जून. त्यानंतर जागतिक अंमली पदार्थ व अवैध व्यापार विरोध दिवस असतो 26 जूनला. जागतिक सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रम दिवस असतो 27 जूनला. राष्ट्रीय सांख्यिकी दिवस 29 जूनला असतो आणि राष्ट्रीय उष्णकटिबंधीय दिवस असतो 29 जूनलाच. आंतरराष्ट्रीय संसदीय वाद दिवस असतो 30 जूनला. आणि ऑफरचा आज तुमचा शेवटचा दिवस राहील. ऑफरमध्ये कोणतीही बॅच घेण्यासाठी नक्कीच तुम्हाला, आजपर्यंत तुम्ही ऑफर घेतला नसाल तर आज घेऊ शकता. 50% सूट आहे. त्याच्यानंतर सूट जे भेटेल तुम्हाला ही डायरेक्ट दिवाळीच्या वेळेस भेटेल आपल्या ॲपवरती सूट. त्याच्यापूर्वी तुमचा कोर्स 10 वेळेस वाचून होतो. त्यामुळं उशीर करायचा नाही आहे. हा QR कोड आहे, यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा जो काही कोर्स आहे ते कमी किमतीमध्ये मिळवू शकता. जरी का अडचण आली तर ह्या नंबरला WhatsAppला मेसेज करा. बाकी या ठिकाणी अनुभवस्टडीचा ॲप आहे, हा लोगोवाला ॲप तुम्ही घेऊ शकता आपल्या ॲपवरती. आणि आयफोनवरती ज्यांना वाचायचं असेल त्यांनी मला WhatsAppला मेसेज करा. चलो, पुढचा प्रश्न 6वा. नुकतेच CBSE सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणतो आपण, CBSEचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? जे पूर्वी होते त्यांना पदावरून हटवण्यात आलेलं आहे. CBSE लक्षात ठेवा, जो घोळ झाला म्हणून. आणि CBSEचे नवीन अध्यक्ष बनले आहेत, त्याचं नाव आहे प्रशांत लोखंडे. पर्याय क्रमांक 4. प्रशांत सीताराम लोखंडे. हे आता प्रशांत लोखंडे, CBSE सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन. आणि नुकतंच काही दिवसापूर्वी NS राजा सुब्रमणी यांची नियुक्ती झाली होती. काय म्हणून? हे म्हणले होते तिसरे भारताचे CDS, चीफ ऑफ द डिफेन्स स्टाफ, CDS. अजय कोचर हे बनले होते भारताचे 48व्या क्रमांकाचे भारताच्या नौदलाचे उपप्रमुख. मी प्रमुख म्हणत नाही, उपप्रमुख म्हणतो. भारतीय नौदलाचे उपप्रमुख बनले होते 48व्या क्रमांकाचे अजय कोचर. आणि रवींद्र घुगे बनले तर तात्पुरते किंवा कार्यकारी किंवा हंगामी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, मुंबई हायकोर्टाचे चीफ जस्टिस, मुख्य न्यायाधीश बनले तर रवींद्र घुगे. CBSE लक्षात ठेवा. चला, 7वा प्रश्न. नुकतेच DRDO आणि भारतीय हवाई दलाने, इंडियन एअरफोर्स म्हणतो आपण, भारतीय हवाई दलाने स्वदेशी बनावटीच्या रुद्रम 2
या क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी घेतली तर ते कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे? रुद्रम 2 हे रुद्रम 1 पण याच्यापूर्वी लॉन्च करण्यात आलं होतं. हे कोणत्या प्रकारचं आहे? तर हे आहे हवेतून जमिनीवर मारा करणारं पर्याय क्रमांक 4 म्हणजे बघा इथं खाली येत आहे हा. हवेतून जमिनीवर येत आहे. हां, हवेतून जमिनीवरती मारा करण्यासाठीची क्षमता रुद्रम 2 ची आहे. लक्षात ठेवा. DRDO आहे. चला कमेंट बॉक्समध्ये सांगा DRDOचे एक नवीन प्रमुख बनलेत काही दिवसापूर्वी. DRDOचे नवीन अध्यक्ष बनलेत. त्यांचं मला नाव सांगायचं आहे. कोण आहेत हे अध्यक्ष DRDOचे? DRDOची स्थापना 1 जानेवारी 1958ला झाली होती. दिल्लीमध्ये त्याचं हेडक्वार्टर आहे. आणि अमरप्रीत सिंग एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग हे भारतीय हवाई दलाचे प्रमुख आहेत. सध्याच्या घडीला 8 ऑक्टोबर हा हवाई दल दिन म्हणून आपण साजरा करत असतो. पुढचा प्रश्न 8वा. नुकतंच तेलंगणा राज्य स्थापना दिवस हा कधी साजरा करण्यात आला? तेलंगणा जो राज्य आहे सगळ्यांना माहिती असेल आंध्र प्रदेशमधून 2 जून 2014ला वेगळा झाला होता. 2 जून करेक्ट आन्सर त्याचा स्थापना दिवस 2 जून आहे. आंध्र प्रदेशमधून कट होऊन तेलंगणा राजधानी हैदराबाद आहे. लक्षात ठेवा. तेलंगणा राज्याला महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांची सीमा लागते. गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड आणि यवतमाळ. 4 जिल्ह्यांची सीमा ही गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड आणि यवतमाळ ह्या 4 जिल्ह्यांची सीमा तेलंगणा राज्याला महाराष्ट्रातील लागलेली आहे. मग तेलंगणा राज्य एकदा चर्चा करूयात आपण तेलंगणाविषयीची. निर्मित झाली होती 2 जून 2014ला आंध्र प्रदेशमधून कट होऊन राजधानी हैदराबाद आहे आणि हैदराबाद हे मुशी या नदीच्या काठी येतं. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी, राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला, विधानसभा सदस्य संख्या 119 आहे. विधान परिषद पण आहे आणि विधान परिषदेमधील सदस्यांची संख्या आहे 40. लोकसभा सदस्य 17, राज्यसभा सदस्य 7. राष्ट्रीय उद्यान येतात कासू ब्रह्मानंद रेड्डी, महावीर हरिणा वनस्थली आणि मुरगवणी लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न 9वा. नुकत्याच हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडने HUL म्हणतो आपण हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडने कोणत्या ठिकाणी भारतातील पहिल्या युनिलिव्हर फ्रॅग्रन्स हबचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे? हे भारतातील पहिलं युनिलिव्हरचं फ्रॅग्रन्स हब आहे साधारणतः. म्हणजेच कशासाठी हे आहे जे सुगंधी औषध असतील, सुगंधी जे प्रॉडक्ट असतील हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडचं तर ते बनवण्यासाठीचा हा संपूर्ण जगातील तिसरा राहणार आहे. आणि मुंबईमधील पवई जो IIT आहे ना, IIT मुंबई ह्याच्या कॅम्पसमध्ये हे उभारण्यात आलेलं आहे हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड. भरपूर प्रॉडक्ट येतं आपण शक्यतो वापरत असतो, रोज वापरत असतो. शॅम्पू आहे, साबण आहे, निरमा आहे, डिटर्जंट म्हणतो आपण किंवा बॉडी वॉश असतील काही बॉडी वॉश आहेत. ह्या सगळ्यांवरती पाठीमागे लिहिलं असतं हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड म्हणून. पण आपल्याला त्यांच्या कंपनीचे नाव माहिती आहेत. डव शॅम्पू तुम्ही सगळ्यांनी वापरला असेल. डव कोणाचं आहे? यांचंच तर आहे. ठीक आहे ना, डव शॅम्पू असे बरेचसे प्रॉडक्ट्स आहेत. मात्र आता हे जे आहे ना हे काय बनवणार आहे? हे फ्रॅग्रन्स म्हणजे काय? एक वास, सुगंधी वाससाठीचं हे हब साधारणतः उभारण्यात येणार आहे. याच्यापूर्वी अमेरिका आणि UK आणि अमेरिका व UK ह्या 2 देशानंतर आता हे संपूर्ण जगातील तिसरं हब राहणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या शॅम्पू असतील तर वेगवेगळे ते सुगंधीसाठी ओळखलं जातील. बॉडी वॉश असतील तर ते वेगवेगळ्या वेगवेगळ्या सुगंधीने ते रंगलेलं असेल साधारणतः. वेगवेगळे वास येतील. यासाठीचं हे काम करणारे एक हब राहील युनिलिव्हर फ्रॅग्रन्स हब. आणि हे भारतातील पहिलं राहील. संपूर्ण जगातील तिसरं मुंबईमध्ये IIT मुंबई किंवा IIT बॉम्बेच्या कॅम्पसमध्ये हे उभारण्यात येईल. लक्षात ठेवा. चलो 10वा प्रश्न, शेवटचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा. नुकत्याच 3 ते 5 जून 2026 दरम्यान कोणत्या शहरात ब्रिक्स आपत्ती जोखीम निवारण कार्यगटाच्या दुसऱ्या प्रत्यक्ष तांत्रिक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, पार पडलं? हे ब्रिक्स आहे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. ब्रिक्सची जी 2026ची परिषद आहे ही भारतामध्ये होत आहे. ठीक आहे ना, मुख्य परिषद भारतामध्ये आहे 2026ची. म्हणजे ब्रिक्सच्या अधिक सर्व परिषद आहेत ना, म्हणजे वेगवेगळ्या छोट्या छोट्याशा ते देखील आता भारतामध्ये होणार असतील वेगवेगळ्या शहरामध्ये. मात्र त्याचे डिझास्टर रिस्क जो आहे बैठक आपत्ती जोखीम निवारण कार्यगट याचं बैठक पार पडले भुवनेश्वरमध्ये. पर्याय क्रमांक 2 जी ओडिसा या राज्याची राजधानी आहे. आणि यांची जी काही परिषद होती सांस्कृतिक परिषद हे कुठे पार पडली आहे? यांची सांस्कृतिक परिषद पार पडली वाराणसी या ठिकाणी. वाराणसीमध्ये सांस्कृतिक परिषद पार पडली. लक्षात ठेवा. यांची कृषी परिषद कुठे पार पडलेली आहे? यांची कृषी परिषद पार पडली भोपाळमध्ये, मध्य प्रदेशमध्ये.
असे वेगवेगळे परिषद पार पडतील. हे छोटे-मोठे पण आहेत ना हे परिषद वगैरे. हे पण प्रश्न विचारतील. पण मेन मुख्य प्रश्न काय असेल? ब्रिक्स 2026 ची बैठक. भारत लक्षात ठेवा. चला हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. जर तुम्हाला ह्या प्रश्नाविषयी की या सीरीजविषयी काही शंका आली, काही वाटत असेल, तर नक्कीच मला विचारू शकता. कारण हे प्रश्न बघा डेली ना मला मी साधारणतः 20 ते 30 प्रश्न मी डेली करंट अफेअर्सचे गोष्टी बघत असतो. ओके. तुमच्यासाठी शोधत असतो. 20 ते 30 डेली म्हणतो मी. त्यातले मी तुम्हाला टॉप लेव्हलचे जे 10 प्रश्न आहेत का पेपरला येऊ शकतील, असे मी तुम्हाला 10च सांगतो. मी तुम्हाला त्या ठिकाणी 20 प्रश्न, 15 प्रश्न असं सांगू शकलो असतो. पण फापट पसारा सांगण्यापेक्षा माझ्या मते बेस्ट काय राहील? 10 प्रश्न टॉप लेव्हलचे काय राहतील? हे मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो. बाकी शेवटी तुम्हाला डेली बघायचं आहे. तुम्ही नोट्स काढत असाल नोट्स काढून ठेवा किंवा ई-बुक घ्यायचं असेल दर महिन्याच्या शेवटी तर ई-बुक देखील घेऊ शकता. मे महिन्याचं ई-बुक लॉन्च झालं आहे 1 जून रोजी. त्याचा तुम्ही फायदा घ्या. अगदी नाममात्र फक्त ₹10 मध्ये. तुम्हाला ई-बुक मी देत असतो WhatsAppला. या ठिकाणी मेसेज करा. या क्यूआर कोडवर तुम्हाला पैसे पाठवायचं आहे. फक्त ₹10 मध्ये ई-बुक आहेत. तुम्ही घेऊ शकता. एप्रिल महिन्याचं, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल सगळ्या महिन्याचं तुम्ही घेऊ शकता. जानेवारी ते मेपर्यंत 5 महिन्याचं तुम्ही घेऊ शकता अगदी ₹40 मध्ये. चलो. मग एकदा चर्चा करूयात पाठीमागील लेक्चरमधील रिव्हिजनच्या प्रश्नांवरती. भरपूर प्रश्न आहेत. 15 प्रश्न आपण साधारणतः मागच्या लेक्चरमध्ये घेतलं आणि हे 15 प्रश्न तुमच्या समोर आहेत रिव्हिजनच्या स्वरूपात. नुकत्याच शाश्वत शेतीतील यशाबद्दल कोणत्या राज्यातील वल्लुवन शेतकऱ्याला FAO मृदा शेतकरी नायक म्हणून सन्मानित करण्यात आले? तामिळनाडू. नुकत्याच हाँगकाँग येथे पार पडलेल्या आशियाई अंडर-20 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पदक तालिकेत भारताने कितवे क्रमांक पटकावले? दुसरे. नुकत्याच आलेल्या जागतिक AI कामगिरीमध्ये भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे? चौथ्या. भारत व कोणत्या देशादरम्यान पद्मा बॅरेज प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे? बांगलादेश. नुकत्याच प्लास्टिक या शोधासाठी प्रतिष्ठित अर्थ प्राइज 2026 पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर हे तर अव्याना मेहता, आर्याना अग्रवाल आणि विवान छावछरिया. भारताने एकूण किती पदकासह 23 वर्षाखालील आशियाई कुस्ती स्पर्धा 2026 जिंकली आहे? 27 पदके भारताने जिंकली आहेत. प्रतिष्ठित सिंगापूर ओपन पुरुष दुहेरी जिंकणारी पहिली भारतीय जोडी ठरली आहे. सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी. हवाई दलाच्या सेंट्रल एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तरुण चौधरी. नुकतेच कोणत्या देशाने 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरण्यावर बंदी घातली आहे? तर तो देश आहे मलेशिया. अमूल कंपनीतर्फे जगातील सर्वात मोठा दही उत्पादन प्लांट कोठे उभारला जात आहे? कोलकाता. व्यापारी संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि भारताने कोणत्या देशाने सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षरी केली आहे? आहे ओमान. नुकतेच कोणत्या राज्याने अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना लॉन्च केली आहे? महाराष्ट्र. नुकत्याच कोणत्या राज्यातील वैद्यकीय आणि आरोग्य विभागाला WHO प्रतिष्ठित जागतिक तंबाखू विरोधी दिन पुरस्कारात दक्षिण पूर्व आशिया प्रदेशात प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले आहे? राजस्थान. भारताचे पहिले पालिका विकसित विशेष आर्थिक क्षेत्र सेज कोठे उभारले जाणार आहे? हे आहे पुदुचेरी. नुकत्याच मुंबई उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायाधीश कोण बनले असतील? त्यांचं नाव आहे रवींद्र घुगे. चला या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच द्यायचं आहे. नुकत्याच सांची स्तूप येथील पवित्र बौद्ध अवशेष खालीलपैकी कोणत्या देशात पाठवले जात आहेत? तर ऑप्शन तुमच्या समोर कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगायचं. याचं उत्तर आपण उद्या सकाळी चेक करूयात. चला लास्ट ऑफर आहे तुम्हाला आज एक दिवस 50% कोणताही कोर्स घेऊ शकता आपल्या ॲपवरती जाऊन तुम्ही आणि पाठीमागील 5 ते 6 दिवस आपण ऑफर ठेवली होती. 1 तारखेपासून ते 6 जूनपर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी कोर्स घेतलेला आहे आणि आपलं भविष्य घडवत आहेत. बाकी तुमची आता वेळ झालेली आहे. या ठिकाणी जो आपलं अनुभवश्रीचं टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील या ठिकाणी स्कॅन करून तुम्ही जॉईन करू शकता. त्या ठिकाणी मी तुम्हाला रोज चालू घडामोडीची अपडेटेड माहिती वगैरे पाठवून देत असतो. इंस्टाग्रामची आयडी आहे त्याला पण तुम्ही फॉलो करून ठेवा. ज्याचा तुम्हाला फायदा होऊन जाईल तुमच्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी. चला इथं थांबूयात आपण. भेटूयात उद्या सकाळच्या 6 वाजता लेक्चरमध्ये आणि आज रात्री 9 वाजताच्या आपल्या आज रात्री 9 वाजताच्या विश्लेषणच्या लेक्चरमध्ये PYQच्या. तुमच्या मित्रापर्यंत एकदा जाता लिंक शेअर करा, लाईक करा आणि तुम्ही नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू. जय हिंद.